घे. काय ग मुक्त कॉलेजला गेली ती? कसं झालं म्हणाली? काय व्हायचंय, मला नाही वाटत परत जाईल ती कॉलेजला. का? काय माहित नाही बाबा, पण खूप डिस्टर्ब वाटत होती. मी म्हटलं घराबाहेर पडली जरा सगळं सुरळीत होईल. होईलही, पण मला नाही वाटत ती परत कॉलेजला जाईल. पण का? अरे का काय, कॉलेजमध्ये तिला राकेश भेटेल आणि त्याच्यासमोर जायची लाज वाटते तिला. म्हणजे कॉलेजला जाणार नाही, ती अभ्यास करणार नाही. करणार काय ती? ती काही करणार नाही. जे काही करायचंय ते आपल्यालाच करावं लागेल. ती कॉलेजला जायला नाही म्हणाली तरी सुद्धा तिला तयार करावं लागेल. मी सुरुवातीला जाईन ना तिच्याबरोबर, तिची भीती जाईस तवर तरी. खरंच काय वाटत असेल त्याला कॉलेजला जाताना? भीती तर वाटत असणारच. हो रे, आपण मारे म्हणतो तिने विसरलं पाहिजे विसरलं पाहिजे, पण आपण तरी हे सगळं विसरू शकणार आहोत का? आयुष्यभरासाठी मागे लागलेलं दुःख आहे, वहिनीच्या जाण्यासारखं. खरं सांगू, कधी कधी ना कीव येते रे तिची. किती गोष्टी ती आपल्यासाठी म्हणून करत असते. बघ ना, त्या कैवल्याच्या बाबतीत सुद्धा ती आपल्यासाठी म्हणून तयार झाली. नसती तयार झाली तर बरं झालं असतं. जाऊ दे, तिला सांगतोयस घरातून बाहेर पडलं पाहिजे बाहेर पडलं पाहिजे. तुझं काय, तू कधी जायला लागणार आहेस ऑफिसला? मी म्हटलं एकदा मुक्त सुरळीत कॉलेजला जायला लागली मग आहे. असं म्हणू नकोस रे गोवर्धन, अजून आपल्याला तिच्या लग्नाचं पाहायचंय. कळतंय मला, पण काय करू, ऑफिसमध्ये लक्षच लागत नाही माझं. हे बघ, एक लक्षात ठेव, शेवटी तुला सुरुवात करावी लागेल. तू एकदा जायला लागलास ना की कधी ना कधीतरी ती जायला लागेल. ठीक आहे, कळतं मला. कमरेवर हात ठेव. पायात थोडं अजून जास्त डिस्टन्स. बास. ओके ओके. आणि ट्विस्ट कर. बस. विनी, हां, मला तुझ्याशी बोलायचं. बोला ना. मी जाऊ? नाही थांब तू. कॅन यू गिव्ह मी वन सॉलिड रिझन व्हाय यू रिफ्यूज टू डू दिस ऍड कॅम्पेन? मला नाही करायचंय ते. का? काय प्रॉब्लेम काय? चांगलं आहे की ते. मला ना ती कन्सेप्टच पटली नाहीये. काय तर म्हणे कोका सरबत प्या. कोका नाही, कोकम असेल ते. हा तेच ते. आणि काय जिरा पाणी प्या, शहाळं प्या. हा रिडिक्युलस आहे. शी शी काय शी? हे बघ विनी, तू मॉडेल आहेस ना, मॉडेलिंग कर आणि बाजूला हो. कोण सांगते तुला की आयुष्यभर शाळेचं पाणी पितरा म्हणून? पण म्हणजे तेच ना. म्हणजे सागर बघ, मी 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 अशी अशी पोज घेऊन काय म्हणणार, तर रोज रोज प्या, ताजं ताजं दूध प्या. शी, तुला माहिती मी मी जर का बाहेर गेले ना तर लोक मला दूधवाली आणि नारळ पाणीवाली म्हणून चिडवतील. हे बघ विनी, मला बास बाबा, मला फोर्स नका करू. आय डोंट वॉन्ट टू डू इट. काय नाही, मा म्हणाली होती तेच बरोबर आहे. तिला हवं तेच ती करणार. मी बोलून बघू का ती अशी? नाही नाही, काही उपयोग होणार नाही. काय लिहितेस ग? लिही लिही. माणसाने कोणत्या ना कोणत्या माध्यमात स्वतःला एक्सप्रेस करणं खूप महत्वाचं असतं. काय म्हणतात मुक्ताबाई? तुम्ही काही म्हणत नाही, पण हल्ली ना
मला जरा सगळी परिस्थितीच बदलल्यासारखी दिसते. ही मुक्ता पूर्वी मी आले की कशी आनंदून जायची, हसतमुख असायची, आणि आता कशी तरी थोडंसं हसते. आम्ही सुद्धा किती दिवसात तिला हसलेलं नाही बघितलं. आणि तिकडे आमचा सागरही बदलल्यासारखा वाटतो. हो, हो, म्हणजे वेळच्या वेळी घरी येतो, उशीर करत नाही. कधी वेळ असेल तर घरच्या कामात, ऑफिसच्या कामात इंटरेस्ट घेतो. चांगलंय की मग. नाही, तसं चांगलंच आहे, पण भीती वाटते हो. नेहमीचा सराव असतो ना, हा असा अचानक बदल झाला की. ते बाकी खरंय. बदल मग तो चांगल्यासाठी का असे ना, सुरुवातीला नकोसच वाटतो. एकीकडे सागर सुधारतोय म्हणून बरं वाटतंय, आणि आमचा राकेश का, त्याचं काय झालं? इतका अस्वस्थ असतो ना तो. काल तर अगदी लहान मुलासारखा कुशीत येऊन खूप रडला. काय झालंय कोणास ठाऊक. तुम्हाला काही सांगितलं नाही त्याने? मी विचारलं त्याला तर म्हणाला की त्याला ना कुणीतरी एक मुलगी आवडली, पण त्या मुलीने अचानक याच्याशी बोलणंच सोडून दिले. त्याला भेटत नाही, बोलत नाही. त्यामुळे हा एकदम उदास झालाय हो. बस अस्वस्थ राहतो, उदास राहतो आणि एकटा रडत बसतो. आणि या आजकालच्या मुली स्वतःचा विचार पक्का नाही, मग या मुलांना कशाला नादीवर लावायचं. त्यातून राकेश इतका हळवा आहे ना, त्याने तर हे सगळं मनाला फार लावून घेतलंय. इतका अस्वस्थ झालाय, नीट बोलत नाही, जेवत नाही, एकटा बसून असतो. मला तर मा रुही. हॅलो. हाय अँड कॉंग्रॅट्स. थँक्यू. बसा ना, बसा. थँक्स. तुम्हाला वुमन एंटरप्रेनरचा अवॉर्ड मिळाल्याचं वाचलंय मी. थँक्यू. मा ही आपल्या विनी बरोबर रॅम्प करते. आम्हाला कबूल करावं लागेल. छान आहात तुम्ही. थँक्स अलॉट मॅम. पण मी तुमचीच खूप मोठी फॅन आहे. एक स्त्री असूनही तुम्ही एवढं मोठं एम्पायर खूप चांगल्या रीतीने चालवलं. तुम्हाला या कॅम्पेनबद्दल दिवाकरांनी सगळं सांगितलंच असेल ना? येस, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कॅम्पेन. आणि आताचे जे कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत ना, त्यांच्यामध्ये जे पेस्टिसाइड्स निघालेत, त्याच्यानंतर तर लोकांना काहीतरी अल्टरनेटिव्ह हवंच आहे, आणि आपण त्यांना ते लगेच देतोय. त्यामुळे रिअली इट्स व्हेरी नाईस. म्हणजे या कॅम्पेनसाठी मॉडेल म्हणून तुम्हाला काम करायला आवडेल? आवडेल? तुम्ही मला याद घेतलं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन. थँक्यू. पण एक अडचण आहे. या कॅम्पेनसाठी इंडियन ड्रेसेस घालावे लागतील. कधी कधी साडीसुद्धा नेसावी लागेल. माझी काही हरकत नाही आहे. हे माझं प्रोफेशनच आहे, त्यामुळे मी रेडी आहे. गुड. दिवाकर, यांचे प्रोफेशनल चार्जेस काय आहेत ते त्यांच्याशी जरा डिस्कस करून घ्या, आणि त्यांच्याही काही अटी असल्या तर विचारून घ्या. ओके मग. ठीक आहे. इट वॉज रिअली नाईस मीटिंग यू मॅम. सेम हिअर. बरोबर काम केलंच तर भेटूच आपण. ओके. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टुवर्ड दिस. थँक्स. सी या. विनीच्या वयाचीच वाटते ही मुलगी, पण किती प्रोफेशनल आणि समजूतदार सुद्धा. विनीला हे कोणीतरी समजावून सांगायला पाहिजे. या आलीस. काय ग, काय झालं? काही नाही. अरे एवढा चेहरा पडलाय, काय झालं सांग लवकर. काही नाही ग, माझा कॉलम सस्पेंड केला आजपासून. एवढंच ना, उद्यापासून दुसरा कॉलम सुरू करतील. नाही ग, मला माहिती आहे नाही करणार ते. का का कॉलम तुझा बंद केला? तेच ते, बाबांवर प्रेशर आणण्यासाठी. आणि हिम्मत होत नाही त्यांची सांगायची. मला सांगताना असं सांगितलं की माझा कॉलम लोकांना आवडत नाही. छे छे छे, हे मात्र अगदी काहीतरीच सांगतात. पण तू एक मात्र लक्षात ठेव, या सगळ्या भानगडीत तुझे बाबा काहीही करणार नाहीत. त्यांना स्वतःचं खरं करून दाखवण्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि या सगळ्या भानगडीत त्यांच्या घरचे किती भरडले जात आहेत या सगळ्याची त्यांचा संबंध नाही बरं का. आई, खोटं बोलते का मी? अगदी खरं सांग मला. आता ते इतके मर त्या लोकांसाठी काम करतायत, उद्या हे जर पडले ना आजारी तर ही लोक येणार आहेत त्यांच्या सेवेला.
नाही नाही, त्यावेळेला आपणच घरचे मग करूया ना. हे बघ, सेवा करायला माझी ना नाही, पण इतक्या सगळ्यांची एका वेळेला वैर घेऊन यांना काय मिळणार आहे मला सांग. आता साधे मानकडे पैसे मागितले तर यांना काय प्रॉब्लेम आहे मला सांग. अजिबात नाही हा. आधीच आजींकडे प्रॉब्लेम चालू आहेत. हो, कसला प्रॉब्लेम? मलाही नक्की माहित नाहीये, पण बहुतेक पैशांच्या संदर्भातच काही प्रॉब्लेम्स आहेत. अगो बाई, मी आजच जाऊन येऊ का? नाही, आत्ता अजिबात नाही. का अगं? मुक्ता, नको रडू ग बाळा. किती त्रास करून घेशील स्वतःला. मला कळतंय तुझं दुःख. हे बघ, मी राकेशला मगाशी सगळं समजावलंय. तुझं प्राक्तन वेगळं, त्याचं प्राक्तन वेगळं. सगळ्या गोष्टी समजावून घे ना बाई, आणि सोडून दे सगळे हट्ट. माझा ऐकशील ना तर त्याला भेटायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. त्याच्याच बाबतीत मला भीती वाटते. चुकून तुझं तोंड उघडेल, नको त्या गोष्टी तोंडून बाहेर पडतील. मुक्ता, हे बघ, तू त्याला धोका देतेस वगैरे सगळं मनात येत असेल तुझ्या, पण काढून टाक या सगळ्या गोष्टी मनातून. तू काही मुद्दाम केलेलं नाहीयेस, पण परिस्थिती आहे ग आपल्या समोर अशी. मुक्ता, हे बघ, मला कल्पना आहे काही दिवस त्याला त्रास होईल, तो रडेल, पण 4 दिवसांनी सगळ्या गोष्टी विसरून जाईल. सगळं विसरून जाईल तो सुद्धा, पण तू खंबीर व्हायला हवंस त्याच्यासाठी. कळतंय का बाळा? आम्हाला काय वाटतं, शालिनी बहिणींच्या माहेरी जाऊन एकदा त्यांच्या वडिलांनी बांधलेली शाळा बघून येऊया. हो, दादा म्हणत होता की खूप छान वास्तू उभी केली आहे म्हणून. हा, राकेश फॉरेनला जाण्याआधी जाऊन येऊया. सागर, तुम्ही गावाला येणार? हो. राकेश तर आता फॉरेनला नाही जायचं म्हणतोय ना. का? हा, म्हणजे आजकाल त्याचं चाललेलं असतं ना की सागर मोठा भाऊ आहे तर त्याला जाऊ दे वगैरे 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 ना. याला काय अर्थ आहे? मला हे काय अचानक? हे बघ, तू जर गेला नाहीस ना तर जबरदस्ती तुला कोंबेन विमानात. आम्हाला तुमच्याशी जरा एक महत्त्वाची गोष्ट बोलायची होती. ती म्हणजे अमृत डेअरीतर्फे आपण जी नॅचरल ड्रिंक्सची कॅम्पेन करतोय त्याच्यासाठी आम्ही काही मॉडेल्स बोलवल्या होत्या. म्हणजे आपल्या विनीला आधी विचारलं होतं, पण ती नाही म्हणाली. म्हणून मग आम्ही दुसरी एक मॉडेल फायनल केली आहे. रुही बारदेजा असं नाव आहे तिचं. कोण? रुही बारदेजा. तू ओळखतेस तिला? हो, अगदी कॉम्पिटिटर आहे ना तुझी. आय मीन, ती विनीची मैत्रीण आहे, हो ना? तू बोललीस तिच्याशी? हो. आणि ती तयार झाली? हो. मी बघतो. मिस्टर विनायक रणदिवे. येस, बसा ना. थँक्यू. माय सेल्फ भिसे आणि हे मिस्टर सावंत. आम्ही नॅचरल रनकडून आलो आहे. तुम्हाला काही दाखवायचं आहे?
आमच्या कंपनीला पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे क्लिअरिंग सर्टिफिकेट कधीच मिळालं आहे, तरी तुमच्या लिटिगेशनमध्ये तुम्ही आमचं नाव गवताय. कारण तुमच्या एफ्लुएंटचा एक्सक्लुझिव्ह केमिकल रिपोर्ट माझ्याकडे आहे आणि त्यात घातक प्रमाणात रसायन आहेत असं सिद्ध झाले. तसला एक रिपोर्ट आमच्याकडे पण आहे, पण त्यात कसलेही घातक रसायन नसल्याचे सिद्ध होतं. मग तुम्ही तो लॅबमध्ये बसून बनवून घेतलेला असेल. तुमच्या दूषित पाण्यामुळे लोकांच्या तब्येती बिघडतात हे तुम्हाला नाकारता येणार नाही. अहो माणसं अडाणी आहेत, अडाणी. प्यायचं पाणी नेहमी उकळून प्यायचं असतं हे आपण इयत्ता 4थीपासून शिकत आलो, पण सगळीच लोक तसं करत नाहीत. खोटेपणा करू नये हे असं आपण बालवाडीपासून शिकत असतो, तरीही लोक खोटेपणा करतातच. बायका मुलं असला नीटनेटका संसार असलेल्या माणसाने असल्या भलत्या भानगडीत पडू नये. 1 मिनिट. उठा उठा, फाईल उचला. तुम्ही आहात, मी आहे. मी बघीन काय करायचं ते. निघा, या. झोपली बिचारी एकदाची. आज इतक्या लवकर झोपली? रडून रडून थकली रे बिचारी. आता काय झालं रडायला? आणि काय तिची अवस्थाही पाहवत नाहीये. सारखी घुसमट चालली आहे तिची. तिची इकडे आणि त्याची तिकडे. त्याची कोण? तो कोण? राकेश. शालिनी वहिनी सांगत होती खूप अपसेट आहे तो. त्याला कुठल्या तरी मुलीने फसवले. त्याला माहिती आहे सगळं? त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. हे ऐकल्यापासून हिची इथे घुसमट होते. म्हणजे त्याच्याशी काही बोलताही येत नाही आणि त्याची अवस्था पाहवत पण नाही. मला कशाला सांगतेस तू हे? या परिस्थितीत मी काही मार्ग काढू शकतो का? नाही, शांडासारख्या जगण्यापेक्षा मेलेलं परवडलं. काय बोलतोयस गोवर्धन? नाही तर काय. अरे आपण तिला मार्ग दाखवायचा की आपणच असं भरकटत जायचं? मार्ग दिसला तिला मार्ग दाखवणार ना मी. मला एक मार्ग दिसतोय बाबा. मला असं वाटतं की तिला घेऊन हरिद्वारला जावं. वा वा, पळपुटेपणाचा मार्ग. अरे काय बोलतोयस तू हे? मी जे जे काही तुला सुचवते ना सगळं नाकारतोयस तू. मला हे मान्य नाही. कळलं तुला?